नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी आणि अग्रिकोई युट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्स वर. तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरून समजलं असेलच की आजचा व्लॉग कशाबाबत आहे. तर आज आम्ही चाललोय वानखेडे स्टेडियमला मुंबई इंडियन्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्सची लाईव्ह IPL मॅच पाहायला. जर तुम्ही ऑलरेडी स्टेडियमला जाऊन मॅच पाहिली असेल तर तुम्हाला माहीतच आहे की स्टेडियममध्ये काय धमाल असते आणि स्टेडियममध्ये लाईव्ह मॅच पाहण्याची मजा काही वेगळीच असते. जर तुम्ही हा एक्सपिरियन्स केला नसेल तर आपल्या लॉग मार्फत तुम्हाला आज अनुभवता येणार आहे. तर तुम्ही पूर्ण लॉग नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्या लॉग मधले मी सर्व स्टेडियमचे धमाल जसं की DJ आहे, चेअर लीडर्स, क्राऊडचे इंटरॅक्शन, फ्रँचायझीजने आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी काय काय फॅसिलिटीज ठेवलेले आहेत आणि एंट्री कसे करतात तर सर्व काही दाखवणार आहे. तर आपला लॉग शेवटपर्यंत पहा. तर चला आता करूया प्रवास आणि भेटूया डायरेक्टली स्टेडियमला. बघा, आम्हाला 3 तिकीट भेटलेले आहेत विठ्ठल दिवेच्या पॅव्हेलियनचे. मित्रांनो, आता आम्ही आलो चर्चगेट स्टेशनवर. आता आम्ही चाललो एंट्री करायला दिवेच्या पॅव्हेलियन साईडवर. तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कितने का टी शर्ट है? 200 फक्त. फ्लॅट 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 रोहित खाली 200. बघा, सगळ्यांनी रोहित शर्माचे टी शर्ट घातलेत. रोहित शर्मा इज ऑन ट्रेंडिंग. मित्रांनो, एंट्रीसाठी गेट नंबर तुमच्या तिकीटवर मेन्शन केलेला असेल. वानखेडे स्टेडियमचा लेआउट मी स्क्रीनवर ॲड केला आहे. टोटल 6 गेट्स आहेत स्टेडियममध्ये. गेट नंबर 4 आणि 5 मरीन लाईन स्टेशनवरून जवळ आहेत. तर बाकीच्या गेट्समध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला चर्चगेट स्टेशनवर उतरायला लागेल. एंट्री करताना खूपच टाईट सिक्युरिटी असते. पॉवर बँक, कंगवा किंवा बाहेरचे फूड आयटम्स आतमध्ये न्यायला अलाउड नाही. फक्त तुम्ही तुमचे मोबाईल फोन्स आणि वॉलेट कॅरी करू शकता. मुंबई इंडियन्स रोहित शर्मा. इथे ऑफिशियल मर्कंटाइज स्टोअर सुद्धा आहे जिथे तुम्ही ओरिजिनल जर्सी विकत घेऊ शकता. बघा, पिण्यासाठी पाण्याची पण सोय आहे इथे. आणि इथे फ्री टी शर्ट्स आहेत बघा, सर्व फॅनसाठी. खोलून दाखव की बघा, फ्री टी शर्ट्स सर्व फॅनसाठी. इथे मस्त फोटो पॉइंट सुद्धा बनवलेला आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅनसाठी वेगवेगळे गेम्स सुद्धा अरेंज केलेले आहेत. जर तुम्ही लवकर येत आहे स्टेडियममध्ये तर तुम्ही हे सर्व गेम खेळू शकता. And if you're one of the lucky winners, then you'll win a bit of hospitality from Asian Express. Thank you so much for participating. Hi, do you want to participate in बघा, मस्त पाणीपुरीची पण सोय आहे. पण हे फुकट नाही हा, यासाठी डबल पैसे द्यायला लागतील. फॅनसाठी इथे फ्री टॅटूची सुद्धा सोय केलेली आहे. तर चला, आम्ही सुद्धा टॅटू काढून घेतो. Indians.
Make sure that we cheer and enjoy and rock the stadium today. Are you all ready, Mumbai? Yo! Are you ready, Mumbai? Nachayenge, dhoom machayenge. होते हैं हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर रेडी आहे. मॉरिसन बघा मोठ्या स्क्रीनवर. आणि आता बघूया bowling. It's a pleasure to be here. Good. तर आता फिल्डिंग टीम उतरलेली आहे. आता लवकरच मॅच स्टार्ट होणार आहे.
स्टेडियमच्या आतमध्ये तुम्हाला सर्व काही खायला भेटेल. पिझ्झा, बर्गर, समोसा, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, बट सगळ्यांचा डबल रेट आहे. समोसा 100 रुपयाचा आहे. तर तुम्ही मॅच बघायला येता तर बाहेरून खाऊनच या. मित्रांनो, आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही टीमचा सपोर्ट स्टाफ आणि ग्राउंड स्टाफ सुद्धा मैदानावर उतरला आहे. हे बघा 100 रुपयाचा थंड समोसा घेते यायला. मित्रांनो, आता इनिंग ब्रेक झाले आहे. यावेळी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने खूपच चांगली सोय केली आहे फॅनसाठी. सर्वांसाठी पिण्याचे पाणीसुद्धा आहे आणि वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गार्नियरचे फ्री फेसवॉशसुद्धा ठेवलेले आहेत. जर तुम्हाला काही खायचं असेल तर इथे फूड काउंटरसुद्धा आहे, जिथे तुम्हाला कोल्ड्रिंक आणि समोसे मिळतील. चला आता सेकंड इनिंग्स बघूया. Rohit Sharma. Mitchell Stark.
चेंडू काय मस्त आहे. When I say 3, 2, 1 and go, you will stand up with your hands up in the air. Ready? 3, 2, 1 and go! Go, go, go! Back in the game. एक नंबर. इथे बघा कसं शॉट आहे. Shot. Rodri. Correct. 50-50. Surya 50. एकच वादा आमचा सूर्या दादा. कडक बाबा. सूर्या.
मुंबई हारली आणि सगळ्यांचे धाव मारले घरा जावला. तुम्ही पाहू शकता मॅच संपल्यावर किती मोठी लाईन लागते स्टेडियममधून बाहेर निघायला. तर चला मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉगसोबत. बाय बाय.